आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये। जिजाऊ वंदनेला ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे। आता कशी शांतता घेतली तशा शांततेने जायचं। मान्यवरांना माझी विनंती आहे, आपण तिथे सांगा। आता लक्ष द्या, आता मात्र 1 मिनिटाची फक्त शिस्त पाळाल तर व्यवस्थित होतात। पहिल्यांदा महिलांचा हा मार्ग आहे। हा मार्ग पूर्णपणे गेल्याशिवाय स्वयंसेवक मी मोठ्याची नाही तुमच्याशी बोलतो, महिलांचा मार्ग पूर्ण गेल्याशिवाय म्हणजे किमान 10 ते 20 मीटरची जागा राखून गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। गणेश, मोर्चाला सुरुवात होते किंबहुना ती झालेली आहे, कसा मार्ग असणार आहे, कसं नियोजन असणार आहे यापुढचं? या परिसरातील आता आपण पाहू शकतो हे दृश्य आहेत ठाण्याच्या तीनच नाकाच्या इथनं महिलांचा हा मोर्चा किंवा मराठा क्रांती मोर्चा जो आहे मुख्य मोर्चाची सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच जिजाऊ वंदना झाली, त्याच्या समाप्तीनंतर या मुख्य मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि याचं नेतृत्व करतायत महिला, युवा पिढी, या शाळेतल्या ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि कॉलेजमधल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे। 4-4च्या जोडीमध्ये एक रांग करत या सर्व या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या या महिला, या भगिनी ज्या निघतायत आणि हळूहळू यांच्या मागे पुरुष सामील होतील आणि त्यांच्या मागे जे आहेत ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ता असो किंवा नेते असो ते इथे सामील झाले आहेत ते असतील। तर अशा प्रकारचा हा मुख्य मोर्चाला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये आणि मोठ्या संख्येत हे सर्व मराठा समाजातील लोक इथे पोहोचले आहेत। यांच्या ज्या मागण्या आहेत, प्रॉपर्टी बलात्कारातील जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, या सर्व मागण्या घेत हे सर्व लोक जे आहेत कलेक्टर ऑफिस पर्यंत जातील आणि आपलं निवेदन जे आहे त्यांना देतील। 11ची वेळ होती, 11 वाजता जी जिजाऊ वंदनेला सुरुवात झाली आणि या जिजाऊ वंदनेनंतर या मराठा मुख्य मोर्चाची सुरुवात झालेली आहे। मराठा क्रांती मोर्चा तब्बल 25 शहरांनंतर आता ठाण्याच्या इथं हे पोहोचल्याने फक्त ठाण्याचेच लोक नव्हे तर मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि शहापूर पर्यंतचे लोक आहेत ते इथं सामील झाले आहेत। इथनं गावदेवी हे परिसर करत गावदेवीला एक मोठा टप्पा किंवा मोठा एक ग्रुप जो आहे तो या मराठा मोर्चामध्ये सामील होईल आणि एक 4 ते 5 असे काही पुतळे आहेत जिथं पूजन करून हे मराठा मोर्चाचे ग्रुप जे आहे ते कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचतील आणि शिस्तबद्ध पद्धतीने जो मोर्चा आहे तो इथं पाहायला मिळतोय। कोणत्याही प्रकारची घोषणा नाही, कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल इंटरफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये। नेतृत्व मुली करतायत, नेतृत्व महिला करतायत, भगिनी करतायत, त्यांच्या मागे पुरुष आहेत आणि ठाणे पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असो किंवा बंदोबस्त इथं पाहायला मिळाला। पोलिसांची एक जीप आहे जी एस्कॉट आहे आणि ही एस्कॉट यांना कलेक्टर ऑफिस पर्यंत जे पार्क आहे ते पार्क पर्यंत जाणार आहे। जसं मी सांगितलं की जिजाऊ वंदनेनंतर या मोर्चाला सुरुवात झाली आहे, मूक मोर्चा आहे म्हणून कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ पाहायला इथं मिळत नाही। डिसिप्लिन पद्धतीने सर्व या मोर्चात जे लोक सामील झाले आहेत, भगिनी पुरुष सामील झाले आहेत ते आता हळूहळू पुढे कलेक्टर ऑफिसच्या दिशेला रवाना झाले आहेत। गणेश, आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणच्या मूक मोर्चामध्ये राजकीय नेत्यांचा देखील सहभाग राहिलेला आहे, त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ठाण्यामध्ये कोणकोणते नेते, कोणकोणत्या पक्षाचे या मोर्चात पाहायला मिळतात? काही वेळापूर्वीच आम्ही शिवसेनेचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे, ठाण्याचे जे स्थानिक नेतेही आहेत ते इथे होते, त्यांची टीम इथे होती, त्यांचे सुपुत्र ते इथे त्यांच्यासोबत होते, काँग्रेसमधले काही नेते होते, अशा सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत ते इथं या
मराठा मुक मोर्चामध्ये सामील झाले आहेत, त्या क्रांती मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निश्चितपणे जी मागणी यांची आहे ती मागणी घेत एक निवेदन करण्यासाठी हे सर्व लोक आता कलेक्टर ऑफिसच्या दिशेला रवाना झाले आहेत. जसं मी सांगितलं की ठाणे रेल्वे स्टेशनमधनं गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. 40 अतिरिक्त ट्रेन सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली. त्यातली लोक जे आहेत ते हळूहळू आता या मोर्चामध्ये सामील होत आहेत. गावदेवी ह्या पॉइंट पर्यंत, या जंक्शन पर्यंत सर्व हा मोर्चा इथं सुरू झाला, तो निघेल, तो तिथे पोहोचेल, तिथनं वेगळे जे ग्रुप आहे तो जॉईन होईल आणि फक्त तीनहात नाकाच्या परिसरात नव्हे तर आपण या हायवेच्या कनेक्टिव्हिटीवरती जे ब्रिजेस आहेत त्या ब्रिजवरती आपण लोक पाहू शकतो. तिथेही लोक आहेत, तिथेही लोक जे आहेत या मोर्चामध्ये आपला सहभाग देत आहेत. तर निश्चितपणे मोठ्या संख्येची लोक आहेत आणि सर्व लोक नक्कीच. तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी मोर्चांमध्ये जे चित्र पाहायला मिळालं तेच ठाण्यामध्येही अनुभवायला मिळतंय. मोठ्या संख्येनं मराठा समाज आज रस्त्यावरती उतरलेला आहे मराठा मूक मोर्चासाठी. गणेश, वेळोवेळी बातचीत करतच राहू, पण तुर्तास धन्यवाद.